पुलिंग बिलिंग वाले सोडले का बघ ना, कोणाला सोडलं? कोणाला कुठल्याच पोलीस स्टेशनमध्ये नाही सोडले. फक्त तुळींजवालेच बाकी, बाकी सगळे पोलीस स्टेशनचे सोडले. आपण नेले सगळं तिकडे तुळींजलाच नेलं. सगळ्यांना तिथंच नेलंय ना. कोणाच्या? हो ठीक आहे. तुम्ही आयुक्तांना प्रश्न विचारला का प्रभाकर? हां, त्यांना वाईट देतच नाही ना. तुम्हाला पण बाईट देत नाही. नमस्कार, मी अविनाश जाधव, मनसे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष. आज मी वसई शहरात आहे आणि तुम्हाला माहिती आहे की वसई मागच्या अनेक महिन्यापासून ज्या पद्धतीने कारभार आयुक्त करतायत त्याच्यावर विविध पक्ष, विविध सामाजिक संस्था त्या नाराज आहेतच. मागील 8 महिने झाले मी आयुक्तांकडे वेळ मागतोय यासाठी की मार्च महिन्यात ज्यावेळेला कडक लॉकडाऊन होता त्या मार्च महिन्यापासून ते जून जुलैपर्यंत वसई विरारमध्ये जवळजवळ 15 लाख स्क्वेअर फूट अनधिकृत बांधकाम झालं. आणि ते गुगलवर आहे, म्हणजे तुम्ही गुगलवर गेलात तर गुगलवर मागणं कळतं, वरून कळतं की जुनं बांधकाम किती होतं आणि आता नवीन बांधकाम किती आहे. सो याचा विरोध करण्यासाठी किंवा याची विचारणा करण्यासाठी आम्ही सातत्याने आयुक्तांकडे वेळ मागतोय. एका मुलीचा प्रश्न होता, वसई विरारमध्ये काम करणारी एक योगी करण्यासाठी मी सातत्याने आयुक्तांची वेळ मागतोय. मला वेळ द्यायला तयार नाहीत. पोलीस स्टेशनच्या आतमध्ये गेलो, महापालिकेच्या आतमध्ये गेलो की पोलीस येतात, पोलीस आम्हाला अडवतात. हे सातत्याने होत होतं. आणि आज ज्यांचा एक कार्यक्रम होता, हा कार्यक्रमाची पार्श्वभूमी काय सांगतो. या कार्यक्रम जे आज वसई विरारमध्ये होत आहेत याचे अनेक उद्घाटन ऑलरेडी झालेले आहेत. बहुजन विकास आघाडीने उद्घाटने केले, आज हे उद्घाटन करतात. लाखो रुपये या उद्घाटनाच्या पाठी खर्च केला जातोय आणि आयुक्त या सगळ्या प्रश्नांवर जाब द्यायला तयार नाही आहे, उत्तरं द्यायला तयार नाही. आज त्याच्याच बाबतीमध्ये आम्ही आजचं आंदोलन खरं ठेवलं होतं, परंतु मला स्वतःला इथल्या DCP आणि ACP मॅडमनी एकाच जागी उभं करून ठेवलं होतं. मी कोर्टात होतो, माझी तारीख होती, कोर्टातच आम्हाला थांबवून ठेवलं. माझ्याबरोबर एक जवळजवळ आम्ही 40-50 जण होतो. मी होता, आमचं शहर अध्यक्ष होते, उपजिल्हा प्रमुख होते, लोकसभा अध्यक्ष होते, आमची सगळी स्ट्रीम. आम्हाला सगळ्यांनाच आमच्या तारखेच्या ठिकाणी कोर्टात थांबवून ठेवण्यात आलं. आपले 300-350 कार्यकर्ते विविध पोलीस स्टेशन पोलिसांनी अटक केली होती, अनेकांना आतमध्ये जाऊन दिलं नाही. त्यात आपले 2 वाघ आतमध्ये घुसले आणि त्यांनी तिथे तमाशा जो काही करायचा तो केला. आणि आम्हाला त्या दोघा-तिघांवरही पूर्ण अभिमान आहे. कोणालाही आतमध्ये प्रवेश देता आलं नाही. आमचे अनेक लोक आतमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होते, पण पोलिसांनी आपल्या कुठल्याच पदाधिकाऱ्यांना प्रवेश होऊन दिला नाही. माझ्यासहित आम्हाला 35 जणांना एका जागेवर उभं करून DCP साहेबांनी ठेवलं होतं. त्यामुळे आम्ही पोचलो नाही, पण आमच्या 2 वाघांनी जे काही केलं त्याचा आम्हाला त्या दोघांवरही गर्व आहे. आणि ज्या पोलिसांनी आमच्या लोकांना घाणेरड्या शिव्या दिल्यात त्याचा जाब आम्ही नक्की विचारणार. धन्यवाद. तुर्तास थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.